उपवास म्हटलं की आपल्याला आठवतात फक्त साबुदाण्याची खिचडी आणि साबुदाण्याचे वडे. पण मी आज भगरीपासून आणि साबुदाण्यापासून एक मस्तपैकी अशी रेसिपी बनवली आहे. उपवासासाठी स्पेशल भगरीचे धिरडे. बनवायला खूप सोपे आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथे मी भगर घेतलेली आहे. आता एक वाटी भगर घेतली. आपल्याला ही नेहमीची भगर घेतली मी. हिला आपल्याला आता व्यवस्थित छानपैकी धुवून घ्यायची आहेत. ही रेसिपी खूप सोपी आहे. तुम्ही अवघी थोड्या वेळामध्ये बनवू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्हाला कधी साबुदाणा भिजवायचा लक्षात राहिला नसेल, तर तुम्ही या थोड्याशा वेळेमध्ये हे धिरडे बनवू शकतात. खूप बनवायला अवघड पण नाही, इन्स्टंट बनले जाते. तर इथे मी एक वाटी मोठी भगर घेतली आहेत. ज्या वाटीने मी भगर मोजून घेतली, त्याच वाटीने आता आपल्याला साबुदाणा मोजून घ्यायचा आहे. अर्धा वाटी साबुदाणा घ्यायचा. आता हा साबुदाणा आपण या भगरीमध्ये टाकून घेतला. नंतर आपल्याला आता याला व्यवस्थित 2 पाण्याने धुवून घ्यायचे. 2 पाण्यात धुतल्यानंतर याच्यामध्ये असणारी बारीकशी घाण किंवा जे काही एक्स्ट्राचं धूळ वगैरे लागली आहे ती निघून जाते. आणि त्यानंतर आपल्याला आता हा साबुदाणा आणि भगर जवळपास 2 तासासाठी भिजून ठेवायचा. तुमच्याकडे खूपच कमी वेळ असेल तर तुम्ही याला कोमट पाण्यामध्ये सुद्धा भिजत ठेवू शकतात. कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवल्याने सुद्धा हा अवघी 1.5 तासामध्ये फुगतो आणि दळण्यासाठी एकदम योग्य प्रमाण होतं. आता याला आपल्याला जवळपास 2 ते 3 तास भिजवून ठेवलं होतं. तुम्ही बघू शकता साबुदाणा पण व्यवस्थित फुगला गेलेला आहे आणि भगर पण छानपैकी फुगलेली आहे. आता या मिश्रणाला आपल्याला मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचं आहे. मिक्सरमधून दळत असताना आपल्याला याची भरडसर असं वाटण करून घ्यायचं आहे. जास्त बारीक दळायचं नाही किंवा जास्त भरडसर सुद्धा दळायचं नाही. याच्या आपल्याला व्यवस्थितपणे धिरडे निघतील अशा प्रमाणामध्ये आपल्याला दळून घ्यायचं आहे. त्याच्यामुळं याचं कन्सिस्टन्सी लक्षात ठेवा आणि योग्य असं याचं वाटण करणं गरजेचं सुद्धा आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं भिजवलेलं काढून घेऊया. आपल्याला एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं आणि पाणी निथळल्यानंतर जी भगर आणि साबुदाणा आहे ते याच्यामध्ये टाकायचं. त्याच्यामध्ये आता आपण 2 ते 3 मिरच्या हिरव्या टाकणार आहोत. तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तुम्ही थोडं तिखट प्रमाणासाठी 1 मिरची वाढवली तरी चालेल. आणि आता मिरच्यांचे आपण तुकडे करून टाकणार. सोबतच आपण अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे घेणार आहोत. शेंगदाणे हे भाजलेलेच घ्या, कच्चे शेंगदाणे घेऊ नका. आता ह्या सगळ्या वाटणाला आपण मिक्सरमधून बारीक असं दळून घ्यायचं. लक्षात असू द्या, मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला प्रमाण हे मध्यम ठेवायचे, जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही. जे असं प्रमाणामध्ये योग्य केलं तर हे धिरडे निघण्यासाठी खूप लवकर मदत होते. बारीक दळलं तर आपलं हे तव्याला चिटकून राहतात. आता आपण मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि राहिलेले सुद्धा वाटून घेणार आहोत. पाण्याचं कन्सिस्टन्सी सुद्धा आपल्याला हे मोजून टाकायचं आहे, जेणेकरून नाही का प्रमाण हे व्यवस्थित असलं पाहिजे. आता तुम्ही बघू शकता तिथं मी जवळपास हे आपल्या डोश्याच्या बॅटरपेक्षा हलकंसं पातळ ठेवलं. तर मैत्रिणी तुम्ही अशा प्रकारचे हे धिरडे काढून बघा, तुम्हाला खूप आवडेल आणि बनवायला सुद्धा सोपे आहेत. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकून घेऊया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया. तोबरोबर आपण याच्यासाठी लागणारी चटणी बनवूया. एक अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 1 वाटी खोबरं टाकून आपण याला एकदम मिक्सरमधून बारीक दळून घ्यायचं. आता आपल्याला हे धिरडे काढण्यासाठी मिश्रण तयार आहे. याच्यामध्ये हलकीशी कोथिंबीर टाकून आपण तवा गरम करून घेतला आणि तव्यावरती तुम्हाला हवं असेल तुम्ही तेल टाका, पण बिना तेलाचे सुद्धा हे पॅनवरती आरामात निघता. आता वाटलेले मिश्रण हे आपण तव्यावरती टाकून घेऊया आणि याचे छोटेसे बारीक बारीक धिरडे करून घेऊया. हे धिरडे खूप असे क्रिस्पी होतात आणि खायला सुद्धा खूप भारी लागतात. त्याचबरोबर याची चव एकदम छान अशी लागते, अप्रतिम लागते आणि थोडंसं युनिक म्हणून आपण याला ट्राय करू शकतात. अशा प्रकारचे हे सॉफ्ट आणि क्रस्ची धिरडे तुम्ही चटणीसोबत सर्व करून खाऊ शकतात. अशा प्रकारे आपण ही शिल्लक राहिलेले डोसा सुद्धा काढून घेऊया. खूप असं एकदम सिंपल पद्धतीने बनवला गेला आहे, ना कोणते एक्स्ट्राचे याला आपण काही वस्तू वापरल्या आहेत. घरामध्ये जे अवेलेबल आहेत त्याच वस्तूंपासून बनला जातो. आता आपण जी चटणी आहे तिला सुद्धा तडका देऊन घेऊया. कढई गरम होण्यासाठी ठेवली आहेत. कढईमध्ये तेल टाकून घेऊया आणि जे मिश्रण आपण वाटलं गेलेलं होतं ते कढईमध्ये टाकणार आहोत. हे रस्सा आपल्याला उपवासासाठी चालतो, कारण याच्यामध्ये आपण शेंगदाणा आणि खोबरं वापरलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये तुम्हाला हवेनुसार त्यानुसार तुम्ही पाणी टाकून याचा रस्स्याची क्वांटिटी ठेवू शकतात. त्याचबरोबर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून आणि हलकंशी कोथिंबीर टाकून तयार आहे आपलं चटणी आहेत. हिला आपण धिरड्यासोबत आरामात खाऊ शकतो. त्याचबरोबर अशी चटणी साबुदाणा वडे केल्यानंतर तेव्हा पण खातात आणि खिचडीमध्ये सुद्धा ही चटणी केली तर खूप भारी लागते खायला. आता आपले हे डोसा किंवा धिरडे तयार झालेले आहेत. आला आपण ही चटणीसोबत सर्व करून घेऊया. एकदम सोप्या अशा पद्धतीने बनवले गेलेले ही डोश्याची किंवा धिरड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की शेअर करून सांगा आणि
माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी मी नवीन असे छान छान व्हिडिओ घेऊन येत राहीन. पुन्हा भेटूया एका छानशा अशा व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर मी तुम्हाला पुढली कोणती रेसिपी बनवून दाखवू ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय.